कपिल सिब्बल ते त्यांची बाजू मांडतायत। कपिल सिब्बलांची वाक्य किंवा त्यांचा युक्तिवाद म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही आणि न्यायमूर्तींचा निर्णय नाही आहे। ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार, ते मांडतायत। आतापर्यंत राम मंदिराच्या भूमिकेसंदर्भात असेल, 370व्या कलमासंदर्भात असेल, त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या होत्या। परंतु त्यांनी जे काही भूमिका मांडल्या त्या काही सत्य नाही आहेत किंवा ब्रह्मवाक्य नाही आहेत। न्यायाधीश यावरती निर्णय देतील। फार मोठी चूक या संपूर्ण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये हे निर्णय देताना इलेक्शन कमिशनची झालेली प्रकर्षाने उजेडास आलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर जिथं जिथं सरन्यायाधीश आणि न्यायाधीश विचारतायत त्या बेंचमधले, तिथे कपिल सिब्बल साहेब कामत यांनी जी उत्तरं दिली आहेत ती अगदी समर्पक योग्य उत्तरं, आणि त्यावरच ह्या गोष्टी स्पष्ट आहेत की ही चूक, झालेली चूक ही सुधारावीच लागेल।